तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबलं पाहिजे. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य. मंत्री उदय सामंत, भरत गोगावलेंसह अदिती तटकरेंशी चर्चा. अजितदादांची माहिती. मुंढवा जमीन प्रकरणाच्या व्यवहारावेळी अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता. अजित पवारांचं पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान मोठं वक्तव्य. अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. अजितदादांचं विधान. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं आणि बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं. राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त. ठोस कारवाई करण्याची मागणी. महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीत जागा वाटपात अनेक अडचणी. युतीमुळे अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता. महापौर कोणाचा, इतर पदांबाबत काय, या संदर्भात तिढा काय? नाशिकमधील वृक्ष लागवडीची तयारी अंतिम टप्प्यात. आंध्र प्रदेशातील राजमुंद्रीहून झाडांचा दुसरा कंटेनर नाशिकमध्ये दाखल. कंटेनरमधून 350 झाडं शहरात. सोमवारपासून सुमारे 15,000 झाडांची लागवड. नाशिक महानगरपालिकेतला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका. परिसरातील एकही वृक्ष तोडू नये असा आदेश. वृक्षतोडीबाबत लवकर अहवाल देण्याचे निर्देश. थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा. नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश. आंदोलकांना निवारा मिळाला की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन. महाराष्ट्र गारठला. पुढील 2 दिवस थंडीची लाट कायम राहणार. राज्याच्या अनेक भागातील तापमानात कमालीची घसरण. जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी. अनंतनागमध्ये तापमान 0 अंशांखाली. कडाक्याच्या थंडीमुळे अनंतनागमधील नद्या आणि पाईपलाईन गोठल्या. नाशिकच्या ओझरमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये चोर पोलिसांचा थरार. पोलिसांची गाडी येतात चोरट्यांनी ठोकली धूम. बंगल्यात चोरी करण्यासाठी शिरले होते चोर. बंगल्यातील लोक सतर्क असल्यानं चोरांना पकडण्यात यश. नागपुरातील त्रिमूर्तीनगर परिसरातील बारमध्ये तोडफोड. उर्वशी बारमध्ये पैशांच्या वादातून तोडफोड करणाऱ्या आरोपींची